एसीबीचा मोठे मासे पकडण्याचा धडाका सुरूच। जळगाव येथील कारागृहाचे अधीक्षक डाबेराव आणि त्यांचा कॉन्स्टेबल आमले यांना अवघ्या 2000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी पथकाने पहाटे 8 वाजता अटक केली असून ही कारवाई एसीबीचे उप अधीक्षक पराग सोनवणे व त्यांच्या पथकाने केली आहे। जळगाव येथील कारागृहात वर कमाईच्या बदल्यात कैद्यांना सोयी सुविधा पुरवण्याबाबत अनेक तक्रारी यापूर्वी झालेल्या आहेत। काही दूरचित्रवाहिन्यांनी याचे स्टिंग ऑपरेशन वेळोवेळी केलेले आहे। सध्याच्या कारागृह अधीक्षकाविषयी अनेक आक्षेपार्ह किस्से चर्चेत होते। आज अखेर त्यांच्याही चर्चेत येण्याचा दिवस उगवला। या संदर्भात एसीबी पथकाने प्राथमिक स्वरूपात केलेल्या तपासातून मिळालेली माहिती अशी, जिल्हा कारागृहातून एखाद्या कैद्यास जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवेसाठी पाठवायची असेल तर तशा परवानगीसाठी जिल्हा कारागृहात अधीक्षकांचा दर प्रत्येकी 5000 रुपये आणि 1 बाटली असा होता। परवानगीसाठी अर्ज करताना 3000 आणि बाटली द्यावी लागेल। प्रत्यक्ष कैद्यास नेताना 2000 हे द्यावे लागतील। अशाने हा व्यवहार पूर्ण होत होता। दिवसभरात किमान 4 ते 5 कैदी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवले जात होते। म्हणजे यातून किमान 20 ते 30 हजाराचा गैरव्यवहार हा होत होता। एखाद्या कैद्याच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्याच्या परवानगीचा व्यवहार हा अयोग्य असून एसीबीने मोठी धडक कारवाई ही केली असून जळगाव जिल्ह्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना सापड्यात पकडण्यासाठी अनेक कारवाया यशस्वी या एसीबीने केलेल्या आहेत। त्यात तापी पाटबंधाराचे अभियंता, महावितरण अभियंता, मनपा उपायुक्त, समाज कल्याण वरिष्ठ अधिकारी आदींना जाळ्यात एसीबीने पकडलेले आहे।